नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विम्याची मदत लवकरच दिली जाईल, अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लाईव्ह बघू शकतात. अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की यावर्षी आपण निर्णय केला आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना ही या ठिकाणी आपण जाहीर केली. आणि मला हे सांगताना समाधान वाटतं की आपल्या या जिल्ह्यामध्ये 18 लाख शेतकऱ्यांना पहिल्यांदा विम्याच्या इतिहासामध्ये 25% अग्रिम हे त्यांच्या खात्यामध्ये मिळाली आणि कृषी मंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून हा विमा सर्वांना मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न केले. आणि आता येत्या काळामध्ये सगळे शेतकरी जेवढे या दुष्काळामुळे अडचणीत आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पूर्णपणे मदत करेल. कुठलाही शेतकरी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, हा आपल्याला आश्वासित करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे. आमच्या शेतकऱ्याला स्थैर्य यावं आणि त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा हा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय. आणि एवढंच नाही, लवकरच आम्ही केंद्र सरकारमध्ये पियुषजी गोयल यांच्यासोबत बैठक घेतोय. आमच्या सोयाबीनचा भाव वाढला पाहिजे, आमच्या कापसाचा भाव वाढला पाहिजे, याकरता देखील केंद्र सरकार सोबत बैठक घेऊन आमच्या शेतकऱ्याला जो काही माल त्याच्याकडे आहे त्या माध्यमातून उचित दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो. मला एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते ती आम्हाला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे. ही दिवसा 12 तास वीज मिळाली तर आमचा शेतकरी आपल्या हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो आणि त्या ठिकाणी आपल्या मेहनतीतून शेतमाल पिकवू शकतो. पण आपण वर्षानुवर्ष अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज देतो. शेतकऱ्याला रात्री त्या ठिकाणी शेतीमध्ये जावं लागतं. आणि म्हणून आपण निर्णय केला, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली. आता या योजनेच्या अंतर्गत कृषी वाहिनी आपण सोलरवर करतोय आणि या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज ही 365 दिवस आपण देण्याचा निर्णय घेतला. आणि मला आज खऱ्या अर्थानं हे सरकार गरीबाच्या पाठीशी, शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. मगाशी पालकमंत्र्यांनी उल्लेख केला की या ठिकाणी कृष्णा मराठवाडा योजना, खुंटेफळची योजना, या सगळ्या योजनांना चालना मिळाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.